आणि यानंतर पुढची बातमी। लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्या राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे, प्रचारही सुरू झालाय आणि आता प्रतीक्षा आहे ती फक्त निवडणुकीच्या घोषणेची। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 ची निवडणूक जिंकून हॅट्रिक करणार की मोदींविरोधात निर्माण झालेल्या इंडिया आघाडीला यश मिळणार याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे। एबीपी माझा आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार कोणाला किती जागा मिळणार, 2024 चा हा महासंग्राम कोण जिंकणार याची चर्चा आपण आजपासून शुक्रवारपर्यंत रोज करणार आहोत। एबीपी माझा आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार राजस्थानमध्ये भाजपला निर्भेळ यश मिळण्याची शक्यता आहे। राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्ष काँग्रेसला क्लीन स्वीप देऊ शकतो। राजस्थानात लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत। या सगळ्याच्या सगळ्या 25 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर लोकसभा 2024 मध्ये राजस्थानमधल्या 25 जागांमध्ये 25च्या 25 जागा या भाजपला मिळू शकतात आणि काँग्रेसला खातही उघडता येणार नाही असा अंदाज या ओपिनियन पोलचा आहे। एनडीएला 25 जागा तर इंडिया आघाडीचं खातं शून्यावर राहील असा अंदाज आहे। आणि गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकण्याचा अंदाज आहे। गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत। यातल्या एकाही जागेवर इंडिया आघाडीला यश येणार नसल्याचं ओपिनियन पोल सांगतोय। मोदी शहांचं होम ग्राउंड असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा अपयश येण्याची शक्यता वर्तवली जाते। तर 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गुजरातमधल्या 26 पैकी 26 जागांवर भाजपला निर्भेळ यश मिळू शकतं तर काँग्रेस खातही उघडू शकणार नाही असा अंदाज आहे ओपिनियन पोलचा। अर्थात सगळ्या जागांवरती एनडीएचे उमेदवार यशस्वी होतील आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागेल। आणि जरा दक्षिण भारतामध्ये येऊया। दक्षिण भारतात काँग्रेस आणि इंडिया आघाडीला यश मिळण्याची शक्यता आहे। तमिळनाडूमध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या डीएमकेला सर्वाधिक 31 जागा मिळण्याचा अंदाज आहे। ओपिनियन पोलनुसार काँग्रेसलाही 8 जागांवर यश मिळू शकतं। एनडीएच्या पारड्यात तमिळनाडूतून एकही जागा पडणार नसल्याचं दिसतंय। तर ओपिनियन पोलनुसार तमिळनाडूतल्या 39 जागांपैकी भाजपला 0 जागा, काँग्रेसला 8 जागा तर डीएमकेला 31 जागा आणि एआयडीएमकेला 0 जागा असं चित्र दिसू शकतं असा अंदाज आहे। अर्थात एनडीएचं खातं शून्यावर थांबेल आणि इंडिया आघाडीला 39 जागांवरती यश मिळेल असा अंदाज आहे तामिळनाडूमधला। तर केरळमध्ये यंदा काँग्रेस मुसंडी मारण्याची शक्यता आहे। एबीपी माझा आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार 20 पैकी 16 जागा काँग्रेसला मिळू शकतात। यूडीएफला 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे। केरळमध्ये भाजपला पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागेल। केरळमध्ये 20 जागा आहेत लोकसभेच्या, त्यापैकी भाजप 0, यूडीएफ 4, काँग्रेस 16 आणि एलडीएफ 0 जागांवरती असेल असा अंदाज आहे। अर्थात एनडीएला 0 जागा आणि इंडिया आघाडीला 20 जागांवरती यश मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय। तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणातही भाजपला चांगलं यश मिळण्याचा अंदाज आहे। हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या सगळ्या जागा भारतीय जनता पक्ष जिंकू शकतो तर हरियाणामधल्या 10 पैकी 8 जागांवर भाजपच जिंकण्याचा अंदाज आहे। ओपिनियन पोलनुसार हरियाणामध्ये काँग्रेसला फक्त 2 जागा मिळू शकतात। तर हिमाचल प्रदेशातल्या 4 पैकी 4 जागांवर भाजपला यश मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या पारड्यात एकही जागा नाही। तर एनडीए 4ही जागांवर यशस्वी होईल आणि इंडिया आघाडीचं खातं शून्यावर थांबेल असा अंदाज आहे। यानंतर उत्तराखंडमधली आकडेवारी आपण पाहूया। उत्तराखंडमध्ये एकूण 5 जागा आहेत, त्या 5ही जागा भाजपच्या पारड्यात जातील आणि काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागेल। अर्थात उत्तराखंडमध्ये एनडीएला यश मिळेल आणि इंडिया आघाडीचा पराभव होईल।
हरियाणातल्या आकडेवारीवर आपण एक नजर टाकूया। हरियाणामध्ये भाजपला 8 आणि काँग्रेसच्या पारड्यामध्ये 2 जागा जातील असा अंदाज। तर एनडीएला 8 जागा आणि इंडिया आघाडीच्या पारड्यामध्ये 2 जागा पडतील असा ओपिनियन पोलचा अंदाज सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।